नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. चला, आज घटक दुसरा बालमानसशास्त्र या घटकामधील 36 महत्त्वाच्या प्रश्नांचं रिव्हिजन या ठिकाणी आपण विश्लेषणासह करणार आहोत. 30 पैकी 30 गुण जर तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटी आपण काही अत्यंत महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेतलेले आहेत, त्यामुळं व्हिडिओ हा बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे. चला, या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की बालमानसशास्त्राच्या अभ्यासानुसार बालकांच्या मेंदूचा 80% विकास वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण होतो? बघा, या ठिकाणी आपण सर्वच प्रश्न या चॅप्टर मधले या ठिकाणी घेतलेले आहेत. महत्त्वाचा चॅप्टर आहे, याच्यावर 2 ते 3 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. बघा, या ठिकाणी पर्याय असे दिलेत की पहिल्या 3 वर्षात, पहिल्या 5 वर्षात, पहिल्या 7 वर्षात आणि पहिल्या 10 वर्षात. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, पहिल्या 5 वर्षांमध्ये. तर या ठिकाणी सांगायचं म्हणजे बालकांच्या जन्मानंतरचे पहिले 5 वर्षे जे असतात ते विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असतात. लक्षात आलं सर्वांच्या? चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी, ज्या शास्त्रात बालकाला केंद्रबिंदू मानून त्याचे वर्तन, विचार, प्रवृत्ती, अभिवृत्ती, अभिक्षमता यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्यास बालमानसशास्त्र म्हणतात. ही व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे? पर्याय दिलेले आहेत क्रो, ई.बी. हरलॉक, सावर्शियन आणि वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी, वरीलपैकी नाही. बघा, तिसरा जो पर्याय ना सावर्शियन, याच्या संदर्भात मला थोडंसं गोंधळच उडलेलं आहे. म्हणजे झालंय काय की मी या शास्त्रज्ञाचा खूप शोध घेतला, अनेक संदर्भ जे पुस्तक आहेत ते पाहिले, इंटरनेटवर शोध घेतला, परंतु हा सावर्शियन नावाचा बालमानसशास्त्रज्ञ मला तरी आजपर्यंत कुठं भेटला नाही. तुम्हाला या संदर्भात काही माहिती असेल किंवा तुमच्याकडं काही मटेरियल असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की याबद्दल नेमकं हे सावर्शियन आहेत की काही वेगळा उच्चार आहे त्यांचा, की कसं आहे, काय त्यांचं, काय कोणती थिअरी आहे, काय, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि संदर्भ साहित्य जर तुमच्याकडे असेल, त्या संदर्भ साहित्यात तो सावर्शियन नावाचं शास्त्रज्ञ असेल तर त्याच्या संदर्भात मात्र मला तुम्ही सांगायला विसरू नका. चला, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र होय, अशी व्याख्या कोणी केली? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे ई.बी. हरलॉक. ई.बी. हरलॉक जे आहेत यांच्या संदर्भात ही व्याख्या देण्यात आलेली आहे. म्हणजेच बालकांच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंतचा जो विकास असतो आणि त्याचा जो शास्त्रशुद्ध अभ्यास आहे त्याला बालमानसशास्त्र म्हणायचं, असं ई.बी. हरलॉक यांनी ही व्याख्या मांडली होती. चला, पुढचा प्रश्न, बालविकास ही गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकांची वाढ व विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे. हे विधान कोणाचे आहे? विधान असं सांगितलंय की गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकांची वाढ व विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे बालविकास. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे ते सवर्शियन. सवर्शियन हे तुम्ही पहा नेमकं काय आणि मलाही सांगा. मला तर कुठं काही याचं संदर्भ काही सापडला नाही. बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर एकदा तुम्ही कॉमेंट करून सांगा प्रश्न आवडत आहेत. आणि तुमच्यासाठी मी खास पीपीटी डिझाईन केलेली आहे. पीपीटी कशी वाटते ते मला सांगा. तुम्हाला आता वाचनामध्ये किंवा पाहण्यामध्ये अट्रॅक्टिव्ह वाटत असेल, है ना? चला, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमच्यासाठी मला खूप काही करण्याची ऊर्जा मिळते जर तुम्ही लाईक केलं तर. आणि आपला व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मदत होत असते. प्रत्येकाने लाईक करायचं आहे. चला, पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी शाखा आहे ज्यात व्यक्तीच्या जन्मापासून ते कोणत्या अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा अभ्यास केला जातो? या ठिकाणी पर्याय दिले आहेत बाल्यावस्थेपर्यंत, परिपक्व अवस्थेपर्यंत, किशोरावस्थेपर्यंत आणि प्रौढावस्थेपर्यंत. मित्रांनो बघा, मी या ठिकाणी प्रश्न वाचत असताना तुम्हीही प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि तुम्ही उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करत जा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपले किती प्रश्न चुकत आहेत आणि किती प्रश्न आपले बरोबर येत आहेत. ठीक आहे? म्हणजे तुमचंही स्वतःचं मूल्यमापन या ठिकाणी होऊन जाईल. चला, याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, परिपक्व अवस्थेपर्यंत.
चला पुढचा प्रश्न, बालकांमध्ये भावनिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते? पर्याय दिलेले आहेत, पालकांचे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी, बालकांचा केवळ चांगला अनुवंश, कठोर शिस्त आणि नियंत्रण, महागडी खेळणी आणि सुविधा. लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय बी मध्ये केवळ म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे तो आपलं उत्तर असू शकत नाही. सी मध्ये कठोर शिस्त हे सुद्धा असू शकत नाही, कठोर शिस्त म्हटलेलं आहे. आणि महागडी, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्याच्यामुळे हे तिन्ही पर्याय आपले नाहीत. त्यामुळं पर्याय ए आपल्या या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे, म्हणजेच पालकांचे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी. पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? पर्याय दिलेले आहेत, बालकांच्या वाढीचा व विकासाचा सविस्तर क्रम जाणणे, प्रत्येक बालक एकमेकांपासून भिन्न आहे हे ओळखणे, बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणे आणि वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच बालमानसशास्त्राचा जो काही अभ्यास आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट हे तिन्ही आहेत, ए बी सी. आलं लक्षात सर्वांच्या? पुढचा प्रश्न, बाल्यावस्थेतील चांगल्या किंवा वाईट सवयी कोणत्या अवस्थेत दिसून येतात, ज्याची जाणीव बालमानसशास्त्रामुळे होते? गर्भावस्थेत, शैशवावस्थेत, प्रौढावस्थेत, वृद्धत्वामध्ये. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रौढावस्थेत. पुढचा प्रश्न, प्लेटो यांच्या शैक्षणिक विचारसरणी संदर्भातील खालील विधाने अभ्यासा. आता विधानं दिलेत आणि त्याच्यानंतर मुख्य पर्याय खाली देण्यात आलेले आहेत. विधान ए दिलेलं आहे, विधान अ दिलेलं आहे, प्रत्येक बालकाची कार्यक्षमता सारखीच असते, त्यामुळे सर्वांना एकसमान पद्धतीने मार्गदर्शन करावे. प्रत्येक बालकाची कार्यक्षमता एकसारखी नसते, हे आपल्याला माहिती आहे, इथं असते म्हटलेलं आहे. ठीक आहे. ब मध्ये दिलेलं आहे, बालकांच्या बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्यानुसारच त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. बरोबर वाटत आहे. क बघा, प्रत्येक बालकाच्या भिन्न कार्यक्षमतेनुसार मार्गदर्शन करावे असे सुचवणारे प्लेटो हे पहिलेच मानसशास्त्रज्ञ होय. बघा, प्रत्येक बालकाच्या त्याची काही क्षमता आहे, कार्यक्षमता, त्याच्यानुसार मार्गदर्शन करावे हे अगदी सत्य आहे. परंतु हे कोण म्हटलंय तर त्याच्यावर थोडंसं विचार करण्याची आवश्यकता आहे. इथं थोडंसं आपल्याला ते अवघड वाटतंय. बरोबर आहे. तर याचं विधान अचूक विधान आहे बघा, विधान ब आणि क हे अचूक आहेत, म्हणजेच बरोबर आहेत. आलं लक्षात? ब आणि क म्हणजे पहिलं आपल्या या ठिकाणी चुकीचं आहे. मग प्लेटोनं म्हणलं होतं की काय, प्रत्येक बालकाच्या भिन्न कार्यक्षमतेनुसार मार्गदर्शन करावे, त्यांनी सुचवलं होतं, हे या ठिकाणी सत्य आहे. चला पुढचा प्रश्न, 17व्या शतकातील इंग्लिश तत्वज्ञ जॉन लॉक यांच्या कोरीपाटी या सिद्धांताचा मुख्य अध्यापन शास्त्रीय अर्थ काय होतो? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच प्रत्येक मूल कोरीपाटी घेऊन जन्माला येते आणि त्याचे ज्ञान हे केवळ अध्ययन व अनुभवाने समृद्ध होते. या ठिकाणी हे विधान अत्यंत म्हणजे योग्य आहे आणि हे महत्त्वाचं विधान आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा, कोरीपाटी वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण बघा, जॉन लॉक यांचा कालखंड लक्षात ठेवा, 1632 ते 1704 हा त्यांचा कालखंड आहे. पुढे कालखंडावर देखील मी प्रश्न तयार केलेले आहेत, कारण काय विचारतील ते सांगता येत नाही. जर त्यांना फॅक्च्युअल क्वेश्चन विचारायचा असेल तर ते कालखंडही टाकू शकतात. बघा, जॉन लॉक यांच्या मते काय की मूल जन्माला येतं है ना, मूल जन्माला येतं तेव्हा त्याचे मन एका कोऱ्या पाटीसारखे असते. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की आधीपासून त्याच्याकडे कुठलंही ज्ञान नसतं आणि कुठलाही विचार नसतो. जसं बालक जगाशी संपर्क साधायला सुरुवात करतं तसं तसं मग त्याच्यामध्ये ज्ञान वृद्धिंगत होतं आणि अध्ययन आणि अनुभवातून ते काय होतं, विकसित होत जात असतं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा, द एमिली या जगप्रसिद्ध शिक्षण विषयक ग्रंथाचे लेखक कोण आहेत आणि त्यांनी शिक्षणात प्रामुख्याने कोणत्या दृष्टिकोनाला नाकारले आहे? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे, लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न थोडासा अवघड बनवला आहे. सरळ जर म्हणलं असतं की द एमिली जगप्रसिद्ध शिक्षण विषयक ग्रंथाचे लेखक कोण, तर रुसो जवळपास सगळ्यांना माहिती आहे. आणि इथं पण तुम्हाला जर रुसो माहीत असेल तर बाकीचं तुम्हाला लिहिता येईल. बघा, पर्याय 2 मध्ये उत्तर दिले रुसो, आणि त्यांनी शिस्ती संबंधीचा दृष्टिकोन नाकारलेला आहे. म्हणजे एकदम जी कडक शिस्त असते त्या संदर्भात त्यांनी तो दृष्टिकोन नाकारला होता. रुसोचा कालखंड आहे 1712 ते 1778. लक्षात ठेवायचं सर्वांनी, रुसोचा कालखंड 1712 ते 1778.
88. मग यांनी काय म्हणलं की बालकांवर शिक्षण लादले जाऊ नये, तर त्यांना काय केलं पाहिजे, त्यांच्या जे काही आवडीनिवडी आहेत त्याच्यानुसार त्यांना ते शिक्षण दिलं पाहिजे. त्याच्यातून ते काय म्हणत होते की त्यांना शिक्षा करू नये, बालकांना शिक्षा करू नये, त्यांना नैसर्गिक वर्तन जे आहे त्यांचं, त्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व द्या आणि त्याच्यानुसार मग काय करा, बालकांना शिकवा, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. पुढचा प्रश्न बघा, रुसो यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानानुसार ज्ञान हे बाहेरून लादण्याची गोष्ट नसून ते अनुभवण्याची गोष्ट आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या घटकाचा पुरस्कार केला पाहिजे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि याचं अचूक उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजेच ज्ञानेंद्रियांमार्फत शिकण्याची संधी देणे आणि निसर्गात खेळू व वावरू देणे, ही जी आहे या घटकाचा पुरस्कार केला पाहिजे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, बालकाला पुस्तकी ज्ञान नाही तर त्यांना स्वानुभव जे असतात ते स्वानुभव मिळू देणे हे अधिक गरजेचं असतं. बालकाच्या ज्या काही स्वाभाविक गुणांच्या विकासासाठी त्याला निसर्गात खेळण्याचं स्वातंत्र्य आणि जी काही त्याचे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांमार्फत त्यांना स्वयं शिक्षणाची संधी दिली पाहिजे. आणि ज्ञान ही बाहेरून लादण्याची गोष्ट नाही तर ती आतून अनुभवायची गोष्ट आहे, असं रुसो यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं. सर्वांनी लक्ष ठेवायचं. चला पुढचा प्रश्न बघा, फ्रेडरिक फ्रोबेल यांच्या बालोद्यान पद्धतीमध्ये शिक्षकाला माळी ही उपमा देण्यामागील मानसशास्त्रीय कारण काय, तर याचं अचूक उत्तर बघा, तुम्हाला सांगतो. पर्याय B2 मध्ये आहे, शिक्षकाने बागेतील माळ्याप्रमाणे बालकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्तींचा योग्य वातावरण देऊन विकास करावा, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायचं, प्रश्न सोपा आहे. फ्रेडरिक फ्रोबेल जे आहेत त्यांचा कालखंड लक्षात ठेवा, 1782 ते 1852. 1782 ते 1852. मी मुद्दाम कालखंड सांगत आहे, का बरं माहिती आहे का, पुढे तुम्हाला त्याचे प्रश्न येणार आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येतंय का नाही हे तुम्ही स्वतः हातापासून पाहायचंय. बघा, बालवाडी किंवा बालोद्यान पद्धती जी आहे ती फ्रेडरिक फ्रोबेल यांनी शोधून काढली. मग ज्याप्रमाणे एखादा माळी बागेतील लहान रोपट्यांची काळजी घेऊन त्यांना फुलवत असतो, त्याप्रमाणे शिक्षकाने बालकाच्या मनातल्या सुप्त गुणांना शोधायचं, त्यांच्या क्षमता ओळखायच्या आणि मग त्यांना कथा, गाणी, खेळ आणि विविध जी काही कृती आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकास त्यांचा करायचा असतो. पुढचा प्रश्न बघा, बालमानसशास्त्राच्या उद्दिष्टानुसार बालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य ठरते, चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. बघा, जोड्या कशा लावलेल्या आहेत की बालकांच्या विकासाचा क्रम समजून घेणे, शैक्षणिक उद्दिष्टे व अभ्यासाची आखणी करणे, ह्या जे काही उद्दिष्ट जे आहेत त्याच्यानुसार जोडी इथं लावलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी याचं अचूक उत्तर द्यायचं आहे पर्याय 3, म्हणजेच बालकांचा मानसिक व सामाजिक विकास केवळ हुकुमशाही अध्यापन पद्धतीचा वापर, ही जी जोडी आहे ती अयोग्य ठरते. का बरं माहिती आहे का, पुढे जे काही दिलेलं आहे ते केवळ हुकुमशाही अध्यापन पद्धती असं म्हटलेलं आहे, तर ते चुकीचं ठरतं. बालकाला वातावरण जे आहे ते निकोप आणि त्याच्यासाठी सुयोग्य वातावरण देणं गरजेचं असतं. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न असते, म्हणून भिन्न कार्यक्षमतेनुसार मार्गदर्शन करावे असे सुचवणारे पहिले मानसशास्त्रज्ञ कोण, तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्लेटो. बघा, प्लेटोंनी जे आहे ते बालकांच्या जी काही वैयक्तिक भिन्नता आहेत त्याच्यावर विचार करून त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, फ्रोबेल यांनी बालकांच्या शिक्षणामध्ये प्रामुख्याने कोणत्या घटकांचा समावेश केला, तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲज इट इज तुम्हाला प्रश्न असा परीक्षेमध्ये येऊ शकतो. फ्रोबेल यांनी काय केले आहे, शिक्षणामध्ये कोणत्या घटकांचा समावेश केला असं विचारलंय. तर या ठिकाणी जे काही ऑप्शन दिलेत ते बघा, कडक शिस्त आणि शिक्षा, दुसरं दिलेलं आहे कथा, गाणी, खेळ आणि व्यवसाय, तिसरं दिलेलं आहे केवळ पुस्तकी ज्ञान आणि चौथं दिलं आहे हुकुमशाही पद्धती. मित्रांनो, 3 आणि 4 तर आपले पर्याय असूच शकत नाही. पहिलाही पर्याय असू शकत नाही कारण तिथं कडक शिस्त म्हटलेलं आहे. आपण एकतर्फी जाणारे कोणतेच पर्याय मानसशास्त्रात उत्तर नसतात. 99% ते उत्तर नसतातच. जे एकतर्फी जातात, विद्यार्थ्यांच्या विरोधात जातात, विद्यार्थ्यांना कमी लेखतात, विद्यार्थ्यांवर काहीतरी लादतात, हे असले पर्याय बिलकुल आपलं उत्तर नसते. त्याच्यामुळे पर्याय 2 या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे, कथा, गाणी, खेळ आणि व्यवसाय. आलं लक्षात सर्वांच्या.
चला पुढचा प्रश्न. शिक्षण हे निरीक्षण आणि अनुभवाच्या द्वारे घ्यावे हा विचार मांडून स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू करणारे शिक्षण तज्ज्ञ कोण होते? लक्षात ठेवायचं आहे. पर्याय बी मध्ये उत्तर दिलंय जॉन पेस्टॉलॉजी. हे जे पेस्टॉलॉजी आहेत यांच्या विचारांवरून रुसोच्या म्हणजे हे जे आहेत यांच्या विचारांचा काय असतं की रुसोच्या विचारांवर प्रभाव झालेला असते त्या काळात. आणि त्यांनी काय केलं की शिक्षणात प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभवाला महत्त्व दिलं आणि त्यासाठी मग स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरच आधारित पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तो पाहू आपण या ठिकाणी. पेस्टॉलॉजी यांनी सुचवलेल्या 3H या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 3H माहीत असतील तर 100% सोडवता येतो. लक्षात ठेवा. पर्याय असे दिलेत. विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक विकास करणे, विद्यार्थ्यांना शारीरिक कष्टाची सवय लावणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, केवळ नैतिक शिक्षणावर भर देणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे. बघा आता तुम्हाला सांगतो 3H काय असतं. उत्तर समजलं तुम्हाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे 3H या संकल्पनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर 3H म्हणजे बघा पहिला H आहे हेड, दुसरा H आहे हार्ट आणि तिसरा H आहे हँड. म्हणजे लक्षात ठेवायचं हेड म्हणजे बुद्धी, दुसरा H मधला हार्ट म्हणजे भावना आणि हँड म्हणजे कृती. म्हणजेच या ठिकाणी तिन्हींच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार पेस्टॉलॉजी यांनी मांडला होता. बुद्धी, भावना आणि कृती. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान जॉन डुई यांच्या शैक्षणिक सिद्धांताशी सुसंगत नाही? बघा जॉन डुई यांचा सिद्धांत तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि इथं सांगितले की सुसंगत नाही असं विधान आपल्याला सांगायचे. तर या ठिकाणी पर्याय बघा ब मध्ये याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे. शाळेतील वातावरण पारंपरिक आणि कडक शिस्तीचे असावे. हे जे आहे ते जॉन डुई यांच्या शैक्षणिक सिद्धांताशी सुसंगत नाही. बाकी तिन्ही विधानं सुसंगत आहेत. लक्षात ठेवायचे मगाशी सांगितलं मी की जॉन डुई यांच्या मते शाळा ही जीवनसदृश्य अनुभवातून बालकांचा आत्मविष्कार घडवणारी कर्मभूमी असावी आणि शिक्षणात लोकशाही प्रधान वातावरण असावं असं त्यांनी मांडलेलं आहे आणि कडक शिस्तीचं समर्थन मात्र त्यांनी केलेलं नाही. पुढचा प्रश्न बघा. मारिया मॉन्टेसरी यांनी बालकांना शिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सिद्धांताचा वापर केला नाही असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी पर्याय ड मध्ये याचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच बालकांसाठी कडक अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती निश्चित करणे या सिद्धांताचा मात्र त्यांनी वापर केलेला नाही. मग वापर कशाचा केला? बालकाला पाहिजे ते स्वातंत्र्य म्हणजे पाहिजे ते करण्याचं स्वातंत्र्य असणे, खेळातून शिक्षण देणे आणि बालकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वच्छंदी वातावरण देणे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे आणि या सिद्धांतामध्ये त्यांच्या हे सगळं अंतर्भूत आहे. आलं लक्षात तुमच्या? चला पुढचा प्रश्न बघा. भारतात ऑगस्ट 1920 मध्ये दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना कोणी केली? लय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न येऊ शकते. IMP करून ठेवा. मारिया मॉन्टेसरी, जॉन पेस्टॉलॉजी, गिजूबाई बधेका आणि जॉन डुई. बघा उत्तर देणं सोपं आहे. का बरं? इतर सगळे जे काही बाहेरचे शास्त्रज्ञ आहेत गिजूबाई बधेका जे आहेत हे गुजराती आहेत आणि ते आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. मग भारतात ऑगस्ट 1920 मध्ये त्यांनी दक्षिणामूर्ती या ही जी काही संस्थे आहे त्याच्या बालमंदिराची स्थापना केली. आलं लक्षात? लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बघा मुछाली मा आणि बालमित्र या पदव्यांनी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाला ओळखले जाते? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे गिजूबाई बधेका. मला चांगलं आठवतंय मी KVSची एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये हा प्रश्न हमखास विचारला जायचा गिजूबाई बधेका यांच्यावर. तर महत्त्वाचा प्रश्न आहे येऊ शकतो. बघा गिजूबाई बधेका जे आहेत त्यांनी बालकांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आईसारख्या म्हणजे मायेनं त्यांनी काम केलेलं आहे म्हणून त्यांना बालमित्र किंवा मुछाली मा या नावाने त्यांना ओळखलं जायचं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. विधाने दिलीत आणि नंतर मग पर्याय दिलेले आहेत. बघा पहिलं विधान देण्यात आलेलं आहे जॉन पेस्टॉलॉजी यांनी
सुगमतेकडून दुर्गमतेकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे या अध्यापन सूत्रांचा विचार मांडला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं विधान आहे, पेस्टॉलॉजी यांच्या मते शिक्षणासाठी शाळेतील वातावरण पारंपरिक पद्धतीचे न राहता ते घरगुती वातावरणासारखे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क, म्हणजेच दोन्ही विधानं बरोबर आहेत, पहिलं आणि दुसरे. सगळ्यांनी एकदा व्हिडिओ पॉज करून हे विधान जे आहे ते वाचून घ्या. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पेस्टॉलॉजी यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीला विरोध केला, कारण शिकण्यासाठी भावनिक गरज असते जी घरगुती वातावरणातून मिळते. तसेच त्यांनी ज्ञाताकडून अज्ञाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि सुगमाकडून दुर्गमाकडे या सूत्रांचा पुरस्कार केला. लक्षात ठेवायचं आहे, कोणते कोणते? ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि सुगमाकडून दुर्गमाकडे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. कोणी? जॉन पेस्टॉलॉजी. येते लक्षात. पुढचा प्रश्न बघा. जॉन ड्यूई यांच्या शैक्षणिक सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य त्यांच्या विचारांचे अचूक प्रतिनिधित्व करते? मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय ड मध्ये, कृतीप्रधान शिक्षण आणि मुलांच्या आत्मसंयमावर आधारलेली शिस्त ही त्यांनी शिक्षणाला दिलेली जी आहे ती बहुमोल देणगी आहे. हे विधान जे आहे अचूक प्रतिनिधित्व करते. कोणाचं? जॉन ड्यूई यांच्या शैक्षणिक सिद्धांताचं. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. मारिया मोंटेसरी यांच्या शिक्षण पद्धतीमधील 3 सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय अ, बालकाला पाहिजे ते करण्याचे स्वातंत्र्य, विकासावर आधारित कार्य आणि स्वच्छंदी वातावरण. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी हा लक्षात ठेवायचा आहे. मॉन्टेसरी पद्धतीचे 3 मुख्य सिद्धांत जे आहेत ते बघा. बालकाला पाहिजे ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, विकासावर आधारित कार्य म्हणजेच खेळातून शिक्षण देणं, आणि स्वच्छंदता म्हणजेच बालकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वच्छंदी वातावरण देणं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. गिजूबाई बधेका यांनी बालमंदिराची रचना करताना बालकांना केंद्रबिंदू मानून शाळेत कोणकोणते विविध विभाग केले होते? मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कुठंच वाचायला भेटला नसेल. खास तुमच्यासाठी याची मी रचना केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, कारण असेच महत्त्वाचे आणि परीक्षेला येतील अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळत असतात. बघा, गिजूबाई बधेका यांच्यावर मी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न घेतलेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, क्रीडांगण, बाग, पुस्तकालय, हस्तकला आणि संगीत विभाग. हे विभाग त्यांनी केले होते. कधी? त्यांच्या बालमंदिराची ज्यावेळेस त्यांनी रचना केली होती त्यावेळेस. आलं लक्षात? गिजूबाई ती जे आहेत त्यांनी बालमंदिराची रचना करताना विद्यार्थी केंद्रबिंदू मांडला होता. काय केलं होतं? विद्यार्थी केंद्रबिंदू मांडला होता. आणि मग त्यांनी शाळेमध्ये क्रीडांगण, बाग, पुस्तकालय, हस्तकला, संगीत असे विविध विभाग बालकांच्या आवडीनुसार आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी काय केले होते? तयार केले होते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कालानुक्रमानुसार योग्य जोडी घटनाक्रम कोणता आहे? बघा, योग्य जोडी आपल्याला सांगायचे. मी तुम्हाला याच्या अगोदर कालानुक्रम याच्यासाठीच सांगितले होते. आता सांगा बरं या ठिकाणी कोणतं विधान योग्य आहे? जॉन ड्यूई, नंतर आलं मारिया मॉन्टेसरी, नंतर आलं जॉन पेस्टॉलॉजी, गिजूबाई बधेका, नंतर आलं जॉन पेस्टॉलॉजी, मारिया मॉन्टेसरी आणि नंतर आलं गिजूबाई बधेका. आता सांगा बरं कोणत्या कालखंडानुसार कोणती योग्य जोडी आहे? त्यांचा क्रम म्हणजे पहिले कोण येईल, अगोदरचा कालखंड, नंतरचा कालखंड, अशी जोडी आपल्याला शोधायची आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय ड, मारिया मॉन्टेसरी आणि मग नंतर आले गिजूबाई बधेका. म्हणजेच मारिया मॉन्टेसरी आल्या होत्या 1870 मध्ये, 1870 ते 1952 हा त्यांचा कालखंड आहे. आणि गिजूबाई बधेका यांचा कालखंड आहे 1885 ते 1939. आलं लक्षात? बघा, कालखंडानुसार पेस्टॉलॉजी यांचा कालखंड सर्वात आधीचा आहे, म्हणजे कधीचा? 1746 मधला आहे. आणि मग त्यांच्यानंतर आल्या मारिया मॉन्टेसरी 1870 मध्ये, आणि मग आल्या 1885 मध्ये कोण? गिजूबाई बधेका. हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. पुढचा प्रश्न बघा. गिजूबाई बधेका यांच्या शैक्षणिक कार्यातील महत्त्वपूर्ण वर्षांच्या संदर्भातील खालील जोड्या जुळवा व योग्य पर्याय निवडा. 1920,
1925 आणि 1926 असे अ गटमध्ये दिले आणि ब गटमध्ये घटना दिल्यात. पहिलं दिलं एक्स मध्ये भारतातील पहिले पूर्व प्राथमिक शिक्षण महाविद्यालय, ज्याला अध्यापक मंदिर म्हटलं. वाय मध्ये दिलंय मॉन्टेसरी संघ स्थापना आणि झेड मध्ये दिलंय दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना. आता कोणती स्थापना कधी केली हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय ब मध्ये, म्हणजे एकचं झेड, म्हणजेच 1920 मध्ये त्यांनी दक्षिणामूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना केली. मग अशीच झालं ते. त्याच्यानंतर 1925 मध्ये काय केलं त्यांनी, भारतातील पहिले पूर्व प्राथमिक शिक्षण महाविद्यालय, ज्याला अध्यापक मंदिर म्हटलं गेलं, ते स्थापन केलं. आणि पुढे बघा 1926 मध्ये त्यांनी काय केलं, मॉन्टेसरी संघ स्थापन केला. आलं का लक्षात? 1926 मध्ये मॉन्टेसरी संघ त्यांनी स्थापन केला. मित्रांनो, आता गिजूभाई बधेकावर तुम्हाला कसाही प्रश्न फिरवून टाकू दे बरं, मी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर प्रश्न तयार केलाय. त्यांच्या प्रत्येक घटनेचा जे काही 4-5 प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये समावेश केलाय. तुम्हाला आवडत असेल तर 100% लाईक करा. लाईक करायलाच पाहिजे, प्रत्येकानं व्हिडिओ लाईक करायला पाहिजे. का बरं माहिती आहे का? कारण असे प्रश्न तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाहीत. चला पुढचा प्रश्न. वर्गातील काही विद्यार्थी नवीन संकल्पना शिकताना खूप गोंधळून जातात आणि अमूर्त गोष्टी लवकर समजू शकत नाहीत. अशा वेळी पेस्टॉलॉजी यांच्या अध्यापन सूत्रानुसार तुम्ही एक शिक्षक म्हणून कोणती उपाययोजना कराल? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय ब, आधी त्यांना प्रत्यक्ष पाहता येतील अशा मूर्त वस्तू दाखवून त्यानंतर हळूहळू अमूर्त संकल्पनेकडे घेऊन जाऊ. आता पेस्टॉलॉजी यांची संकल्पना तुम्हाला माहीत पाहिजे, त्यांचं अध्यापनाचे सूत्र तुम्हाला माहीत पाहिजेत, बरोबर आहे की नाही? त्यावेळेस आपल्याला याचं अचूक उत्तर काढता येते. चला, आधी त्यांना प्रत्यक्ष काय करता येईल, वस्तू दाखवता येतील, आहे ना. पेस्टॉलॉजी काय म्हणले होते, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि सुगमाकडून दुर्गमाकडे, हे त्यांनी सूत्र दिलेले आहेत. मग जेव्हा विद्यार्थी गोंधळतात तेव्हा त्यांना आधी डोळ्यासमोर दिसणाऱ्या मूर्त गोष्टींचा अनुभव द्यायचा आणि मग मुख्य संकल्पना जी काही अमूर्त गोष्ट आहे तिथपर्यंत घेऊन जायचं. ही शैक्षणिक उपाययोजना त्यांनी सांगितली होती. पुढचा प्रश्न बघा. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी अभ्यासात लक्ष देत नाही आणि खूप खोडकर आहे. जॉन डुई यांच्या आत्मसंयमावर आधारलेली शिस्त या सिद्धांताचा वापर करून तुम्ही या समस्येचे निराकरण कसे कराल? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क, त्याच्या आवडीनुसार त्याला एखाद्या जबाबदारीच्या कृतीप्रधान प्रकल्पात किंवा सामूहिक कार्यात गुंतवून त्यातून स्वयंशिस्त शिकवू. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे येतात ते अशा टाईपमध्ये तुम्हाला ते येऊ शकतात. आणि प्रश्न आता म्हणतात की बऱ्यापैकी ॲप्लिकेशन बेस्डवरच जास्त प्रश्न येणार आहेत. बघू आपण किती प्रश्न येतात, पण आपण प्रत्येक प्रकारची तयारी करायची. लढायला जायचे तर प्रत्येक शस्त्र आपल्याजवळ असलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न. पूर्व प्राथमिक वर्गातील मुले खेळताना खूप आवाज करतात आणि वर्गात एका जागी शांत बसत नाहीत. मारिया मॉन्टेसरी यांच्या विचारसरणीनुसार खालीलपैकी कोणती शिक्षकाची भूमिका सर्वात योग्य ठरेल? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय अ, मुलांच्या स्वातंत्र्यावर गदा न आणता त्यांना खेळातूनच स्वतः शिकू देणे आणि त्यांना स्वच्छंदी वातावरण देणे. मॉन्टेसरी जे आहेत ते त्यांनी सांगितलं होतं त्यांना स्वच्छंदी वातावरण द्यायचं आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला एका नवीन पूर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बनवले आहे. गिजूभाई बधेका यांच्या शैक्षणिक रचनेचा आदर्श ठेवून तुम्ही शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणते बदल प्रामुख्याने कराल? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे पर्याय ड मध्ये. विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून शाळेत क्रीडांगण, बाग, पुस्तकालय, हस्तकला आणि संगीत या विभागांची निर्मिती करू. मित्रांनो, आता मला सांगा बरं, तुम्हाला हे जे काही गिजूभाई बधेक आहेत यांच्यावरचे प्रश्न कसे वाटले? कमेंट करून नक्की सांगा. असे प्रश्न एक बघा, त्यांच्या जेवढ्या कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्याच कॉन्सेप्ट आता या व्हिडिओमध्ये तुमच्या क्लिअर झाल्या. म्हणजे त्यांच्यावर आलेला प्रश्न चुकणारच नाही तुमचा, 100% गॅरंटी. चला पुढचा प्रश्न बघा. भारतात बालवाडी ही संकल्पना अस्तित्वात आणण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाला जाते? अनुताई वाघ, ताराबाई मोडक, सावित्रीबाई फुले आणि मारिया मॉन्टेसरी. तर या ठिकाणी याचा अचूक उत्तर आहे पर्याय ब, ताराबाई मोडक. लक्षात ठेवा, ताराबाई मोडक या भारतातल्या पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ होत्या. त्यांनीच भारतात सर्वप्रथम बालवाडी ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि म्हणूनच त्यांना भारताच्या मॉन्टेसरी
असेही म्हणून ओळखलं जातं. सर्वांनी लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, ताराबाई मोडक यांनी 1936 मध्ये बालशिक्षणाच्या प्रसारासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना मुंबई येथे केली? आता बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. याचं अचूक उत्तर आहे शिशु विहार. शिशु विहार जे आहे ते 1936 मध्ये त्यांनी मुंबई येथे स्थापन केली होती. लक्षात ठेवा, ठाणे जिल्ह्यामध्ये ते ते ताराबाई मोडक होत्या. ठीक आहे. हां, ताराबाई मोडक शिशु विहार बरोबर आहे. 1936 मध्ये मुंबईमध्ये शिशु विहार. आता बघा पुढचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील बोर्डाली येथे ग्राम बाल शिक्षण केंद्र स्थापन करून ग्रामीण बालवाडी आणि ग्राम अध्यापन मंदिराची स्थापना कोणी केली? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. IMP करून ठेवा. ग्राम अध्यापन मंदिर महत्त्वाचं आहे. आणि क मध्ये उत्तर दिले ताराबाई मोडक. तर ताराबाई मोडक यांनी काय केलं होतं, ठाणे जिल्ह्यातल्या बोर्डाली किंवा काही ठिकाणी बोर्डी असाही तिथं उल्लेख आहे बरं का. गावाचं नाव लक्षात ठेवा. ठाणे जिल्ह्यामधले बोर्डाली किंवा बोर्डी इथं ग्राम बाल शिक्षण केंद्राची त्यांनी स्थापना केली. अलग लक्षात. आणि त्याद्वारे मग त्यांनी ग्रामीण बालवाडी आणि ग्राम अध्यापन मंदिर सुरू केलं. आणि मग त्याच्यामध्ये नंतर काय झालं माहिती आहे का, याच्यामध्ये आणखीन त्यांच्या मदतीला अनुताई वाघ आल्या होत्या. कोण? अनुताई वाघ त्यांच्या मदतीला आल्या होत्या. पुढचा प्रश्न, ताराबाई मोडक यांच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी भारतात सर्वप्रथम बालवाडी संकल्पना अस्तित्वात आणली. आत्ताच पाहिलं होतं मी. प्रश्न जेवढे अरेंज केलेत ते तुम्हाला कशाही प्रकारे फिरवून विचारू शकते. साधा प्रश्न येईल किंवा अशा प्रकारचा विधानांचा प्रश्न येईल किंवा जोड्या लावांचा प्रश्न येईल. प्रत्येक प्रश्न फॉर्म केलाय मी. अलग लक्षात. दुसरं विधान दिले त्यांनी 1936 मध्ये ठाणे जिल्ह्यातील बोर्डाली येथे शिशु विहारची स्थापना केली. बघा आता दोन्ही तुम्हाला वाक्य कळले असतील आणि ट्यूबलाईट पेटला असेल. काहीतरी इथं काहीतरी गोंधळ केला इथं है ना. तर लक्षात ठेवा, याचं विधान अ बरोबर आहे आणि ब काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे पर्याय अ केवळ विधान एक बरोबर आहे. 2 मध्ये काहीतरी गोंधळ केलाय. काय गोंधळ केलाय मी तुम्हाला सांगतो. बघा काय म्हणले त्यांनी की 1936 मध्ये बोर्डाली येथे शिशु विहारची स्थापना केली. पण तसं नाही, ते चुकीचं आहे. कारण 1936 मध्ये त्यांनी शिशु विहारची स्थापना मुंबईमध्ये केली आहे. ठाण्यामध्ये काय केलं त्यांनी, बोर्डाली येथे त्यांनी ग्राम बाल शिक्षण केंद्र सुरू केलं. हा जो काही सूक्ष्म फरक आहे तो फरक तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा. अरे 36 प्रश्न होते आणि 36 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यामध्ये मी हरवून गेलो होतो. तुमच्यासाठी मी एवढं बघा करत आहे की नाही. तुम्हाला म्हणजे 30 पैकी 30 मार्क भेटलेच पाहिजेत, यासाठीच माझा प्रयत्न असतो. मित्रांनो चला, या ठिकाणी आपले 36 प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे होते आणि ते प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. सर्वांनी अजूनही आपल्या प्रतिभा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा की आत्ताचे प्रश्न कसे वाटले आणि आपले जे काही मित्र आहेत त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. थांबू या ठिकाणी, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.